नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पगारवाढीचा 3.83 फॉर्म्युला, 2.83% वाढीची चर्चा, 1 ते 18 पर्यंत कोणाला किती फायदा, मूळ पगारवाढीचे गणित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग लागू करायच्या हालचाली वाढलेल्या आहेत। केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत असून वेतन आयोगाने सरकारला शिफारशी सादर करायच्या कामाला आधीच सुरुवात केली असून आता आपल्या शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी आयोग नियमित बैठका घेत आहे। या दरम्यान सरकारला कर्मचारी संघटनांनी शिफारस केलेल्या फिटमेंट फॅक्टरच्या सूत्रावर सर्वाधिक चर्चा होत आहे, ज्यामुळे विविध स्तरावरील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे। 3.83 पट फिटमेंट फॅक्टर फॉर्म्युला। केंद्रीय कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॉर्म्युल्यामध्ये 3.83 पटीने वाढ करायची मागणी केलेली आहे, जी मान्य झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून अंदाजे 69,000 रुपयापर्यंत वाढू शकते। 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 पट फिटमेंट फॅक्टर होता, ज्यामध्ये 126% जास्त वाढ करायची मागणी केली जात आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 18,000 रुपये मूळ वेतन दिले जाते, ज्याला 3.83 चा फिटमेंट फॅक्टरच्या फॉर्म्युल्याने गुणल्यास नवीन मूळ वेतन 68,940 रुपये होते। म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अंदाजे 283% वाढ होऊ शकते। यानुसार लेवल 5 कर्मचाऱ्यांचे वेतन 29,200 रुपयावरून अंदाजे 1.11 लाखापर्यंत वाढू शकते, तर मध्यमस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये लेवल 10 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,100 रुपयावरून अंदाजे 2.14 लाखापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। लेवल 1 रुपये 18,000 ते रुपये 68,940, लेवल 2 रुपये 19,000 ते रुपये 76,217, लेवल 3 21,700 ते रुपये 83,111, लेवल 4 25,500 ते रुपये 97,665, लेवल 5 29,200 ते 1,11,836 रुपये। मिडल लेवल कर्मचाऱ्यांना किती पगारवाढ मिळणार? लेवल 6 रुपये 35,400 ते रुपये 1,35,582, लेवल 7 रुपये 44,900 ते रुपये 1,71,967 रुपये। लेवल 8च्या कर्मचाऱ्यांना 47,600 ते रुपये 1,82,308, लेवल 9च्या कर्मचाऱ्यांना 53,100 ते रुपये 2,03,373 रुपये, लेवल 10 56,100 रुपये ते 2,14,863 रुपये, लेवल 11च्या कर्मचाऱ्यांना 67,700 ते रुपये 2,59,391 रुपये आणि लेवल 12च्या कर्मचाऱ्यांना रुपये 78,800 ते रुपये 3,01,804 रुपये। त्याचवेळी वरिष्ठ अधिकारी आणि नोकरशहांनाही फिटमेंट फॅक्टर 3.83 नुसार लक्षणीय फायदा मिळू शकतो। सर्वोच्च स्तरावरील 18 अधिकाऱ्यांचा मूळ पगार 2.5 लाखावरून अंदाजे 9.57 लाखापर्यंत वाढू शकतो, पण अंतिम निर्णय सरकार आणि वेतन आयोगाच्या शिफारशींवर अवलंबून असेल। याशिवाय नवीन सूत्रानुसार स्तर 13 आणि 14 वरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन अनुक्रमे 4,71,473 ते 5,52,283 च्या दरम्यान असू शकते। तसेच नवीन सूत्रानुसार स्तर 15, 16 आणि 17 आणि 18 वरील कर्मचाऱ्यांचे वेतन अंदाजे 7 लाख रुपये ते 9,57,000 रुपयापर्यंत वाढू शकते। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।